मँगो मस्तानी. हो, मँगो मस्तानी नाव घ्यायला इतकं भारी वाटतं, तितकाच ही रेसिपी सुंदर आणि चवीला एकदम क्रीमी टाईप आहे बरं का. मी ह्याच्या अगोदर मॅगो मस्तानी भरपूर वेळा केली आहे, पण आज केलेली मॅगो मस्तानी खूप वेगळी आहे. कारण की मी आज केले माझ्या माहेरामध्ये. खेडेगावात ना असे पदार्थ खायला घातले की त्यांना अगदी वेगळं आणि नवल वाटतं बरं का. ते मँगो मस्तानी करण्यासाठी इथं 2 आंबे घेतले. चांगले अशी पिकलेली घ्यायची बरं का, गरगरीत असावेत. स्टार्ट टू एंडपर्यंत गोड असलेलेच आंबे वापरा, म्हणजे मँगो मस्तानी ना लाजवाब होते. काय करायचं, स्वच्छ पाण्यानं आंबे आहेत ना धुवून घ्यायची आणि नंतर ना ह्याची वरची साल काढायची. म्हणजे गर जास्त असलेला आंब्याचा वापर करायचा, म्हणजे ना मँगो मस्तानी ना क्रीमी टाईप होते आणि चवीलासुद्धा सुंदर होते बरं का. तर साल काढून घेतली आहे आणि साल काढल्यानंतर आपण आता हे गर काढून घेणार आहोत मिक्सरच्या जारमध्ये. तर हे मँगो मस्तानी ना अगदी वेगळ्या पद्धतीने केली जाते. काही ड्रायफ्रूट्स वगैरे घातले जातात, पण आपण 3-4 वस्तू वापरूनच हा मँगो मस्तानी करणार आहोत. चवीला भारी असली ना बाद झालं. बाकीचे ड्रायफ्रूट्स घरामध्ये अवेलेबल नव्हते, त्यामुळे घातले नाहीत, ॲड केले नाहीत. तुमच्याकडे असतील तर ॲड करा बरं का. तर काय करायचं, आंबे आहे ते गर काढून घेतला आहे, मिक्सरच्या जारमध्ये घातले आहेत. चांगला पिकलेला गरगरीत गोड आंबा घ्यायचा, म्हणजे मँगो मस्तानी ना चवीलासुद्धा तितकीच जबरदस्त लागते. तर बघू शकताय, दिसताना किती गोंडस दिसत आहे आंबा आणि चवीला खूप सुंदर मँगो मस्तानी झालती बरं का. आमची मम्मी म्हणजे माझी आई आहे ना असलं काही पदार्थ खात नाही, जेवढं साधं असलं ना तिला आवडतं. पण ही मँगो मस्तानी ना खूप तिनं आवडीने पेली बरं का. त्यावरूनच ओळखले की आजची मँगो मस्तानी खूपच वेगळी झाली. त्यामध्ये घालायचं 1 फुलपात्रभर दूध घालायचं, साखर ॲड करायची आणि आईस्क्रीम घालायचं. आता आपल्या घरामध्ये कसं मिळेल तशा पद्धतीने आईस्क्रीम इथं मी वापरलं आहे. तर इथं जे आमच्या दुकानामध्ये होतं अवेलेबल ते इथं आईस्क्रीम घेतलं आहे. शक्यतो व्हाईट कलरचं घ्या, किंवा हे सुद्धा छान चवीला होतं. मिक्सरमध्ये फिरवून आणायचं. ग्लासमध्ये घालताना पहिल्यांदा ना आंब्याचे बारके तुकडे घालायचे, म्हणजे खूप सुंदर चवीला लागतं. त्यावर नंतर मँगो मस्तानी आपण जी केली होती मिक्सरमध्ये ती घालायची. मधल्या साईडमध्ये घालायचं आणि आईस्क्रीम आणि थोडेसे बारीक चिरलेचे आंब्याचे स्लाईस आणि वरती थोडंसं आंबे जे आपण मिक्सरमध्ये बारून करून घेतले ते घालायचं. आपली घरगुती, आपल्या खेडेगावातली मस्त अशी मँगो मस्तानी तयार झाली आहे. चवीला सुंदर झालती. काही यामध्ये गोष्टी नाही आहेत, ड्रायफ्रूट्स वगैरे असतील तर तुमच्याकडे नक्की ॲड करा. जे घरामध्ये अवेलेबल साहित्य होतं ते साहित्य वापरून ही सुंदर मँगो मस्तानी केली आहे. दिसायला इतकी सुंदर आहे, लागलीसुद्धा त्याच्यापेक्षा सुंदर बरं का चवीला. तर तयार झाली आहे आपली झटपटवाली मँगो मस्तानी, कमी साहित्यातली आणि सुंदर चवीची. मँगोचा सीझन आहे म्हटल्यानंतर ही रेसिपी अजिबात हुकवू नका बरं का. आईस्क्रीम तर आणतोच ना आपण आपल्या उन्हाळ्यामध्ये, आणि आंबासुद्धा असतो आपल्या घरामध्ये. तर हे दोन्हींचं कॉम्बिनेशन ना जरा वेगळंच आहे बरं का. दोन्हीसुद्धा चवीला भारी लागतं. तर नक्कीच अशा पद्धतीने तयार करा. आणि हा मँगो मस्तानीचा व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडला असेल तर आपल्या सोनाली किचनला जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्ही केलती का उन्हाळ्यामध्ये मँगो मस्तानी? धन्यवाद.